पिंपरी चिंचवड शहरातील कुदळवाडी परिसरात पिंपरी चिंचवड महापालिका जवळपास 5,000 अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर लावून पत्राशेड बांधकाम काढून टाकण्याची कारवाई करते। शेकडो जेसीबी मशीन आणि बुलडोझर लावून तसंच पोलिसांचा मोठा फौजफाटा लावून पिंपरी चिंचवड महापालिका पिढ्यानपिढ्यापासून कुदळवाडी परिसरात व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना कायद्याचा धाक दाखवत कारवाई करते। 8 फेब्रुवारी पासून या कारवाईला सुरुवात झाली असून 10 दिवसांच्या या कारवाईत 800 एकरावरची 4,000 पेक्षा जास्त बेकायदा बांधकामं आतापर्यंत नष्ट करण्यात आली आहेत। एकीकडे इथल्या व्यावसायिकांकडून या कारवाईला जाहीर विरोध केला जात असला तरी दुसरीकडे काही नागरिक या प्रकरणावरून सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत। त्यामुळे या अतिक्रमणावरच्या कारवाईत येणाऱ्या प्रतिक्रियांचा आढावा आता आपण घेऊया। नमस्कार, मी शिवानी, पॉलिटिकल महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड मधील कुदळवाडी हे अतिक्रमणाच्या कारवाईमुळे सध्या खूपच चर्चेत आहे। महापालिकेच्या वतीने चिखली, कुदळवाडी, जाधववाडी परिसरातील अनधिकृत बांधकामे आणि आस्थापनांवर शहराच्या इतिहासातील सर्वात मोठी अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू आहे। सुरुवातीच्या 3 दिवसातच तब्बल 276 एकरवर ही कारवाई झाली असून सुमारे 120,76,000 चौरस फूट अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली। आता ही कारवाई का करण्यात आली याचा एक सेपरेट व्हिडिओ डिटेलमध्ये आम्ही बनवलाय, जो तुम्ही आमच्या YouTube चॅनलला पाहू शकता। तरी पण थोडक्यात सांगायचं झालं तर कुदळवाडीमध्ये अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे, गोदामे आणि विविध व्यावसायिक आस्थापना उभारण्यात आलेत, ज्यामुळे विकासात अडथळा निर्माण होत असून तिथं मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास, हवा प्रदूषण आणि नदी प्रदूषण होतंय आणि म्हणूनच ही कारवाई केली जाते। पण या कारवाईचं अनेकांनी समर्थन केलं तर अनेक जणांनी याला विरोधही केला। विरोध करणारे स्थानिक नागरिक असल्याची चर्चा झाली, कारण या कारवाईमुळे त्यांची घरं आणि व्यवसाय उद्ध्वस्त झाले। या कारवाईमुळे 1 लाख लोक हे बेरोजगार झालेत, व्यावसायिकांचं नुकसान झाले। यातल्याच एका व्यावसायिकाने जेव्हा या कारवाईला विरोध करण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली तेव्हा अनधिकृत बांधकामांचे कोणतेही संरक्षण करता येणार नाही असं स्पष्टपणे हायकोर्टाने सांगितलं। पण या कारवाईला समर्थन करणारे सुद्धा काही नागरिक आहेत। समर्थन करणारे नागरिक कुदळवाडीच्या आसपासचे होते, कारण त्यांच्या मते अतिक्रमण उद्ध्वस्त झाल्यानं त्यांच्या भागानं मोकळा श्वास घेतलाय। राहुल भोसले या तरुणाने एक्स वर पोस्ट करत या कारवाईवरून विरोधकांना झापल्याचं दिसतंय। महाकाय कारवाईने भांबावलेल्या विरोधकांनी आता सूत्रबद्ध पद्धतीने छाती पिटायला आणि बांगड्या फोडायला सुरुवात केली आहे। शासकीय आणि खासगी जमिनीवर अवैधरित्या केल्या गेलेल्या बांधकामांना 30 वर्षांचा कालखंड टप्प्याटप्प्याने साक्ष आल्याचं त्यांनी म्हटले। तर दुसऱ्या बाजूला शिवशंकर स्वामी यांनी देखील इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत कारवाईबाबत तिथल्या स्थानिक आमदाराचं अभिनंदन केले। तसंच महाराष्ट्रातील सर्व आमदारांनी या स्थानिक आमदाराचा आदर्श घ्यायला हवा असं सुद्धा शिवशंकर स्वामी यांनी इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत म्हटलंय। थोडक्यात कुदळवाडीतील या कारवाईवर नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत। पण या कारवाईला विरोध करणाऱ्यांचं आर्थिक नुकसान होत असलं तरी त्यांचं काम हे इल्लीगल जमिनीवर होतं हे सत्य त्यांनी मान्य करावं असं आता म्हटलं जाते। त्यामुळे महापालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या कारवाईमध्ये आता पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या आपण इथेच थांबतोय, पण यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा पॉलिटिकल महाराष्ट्र। धन्यवाद।